नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपलं स्वागत आहे. आता अँकर ओरडते की आपले लास्टचे फायनलिस्ट आहेत सात्विक फॅशनचे अर्णव आणि ईश्वरी. आता त्यांच्यासाठी जोरजोरात टाळ्या वाजवल्या जातात. आता ईश्वरी अर्णव दोघंजणही फायनल राऊंडमध्ये गेले, त्यामुळे सगळेजण खूप खुश झालेले असतात. सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. आता हे सगळं समोरून देवसरे बघत असतात आणि अर्णव फायनलला गेला म्हणून देवसरे, त्याचप्रमाणे हे सगळं बघून देशमुख दोघंजणही अगदी तोंडावर पडल्यासारखे होतात. ईश्वरी आता अर्णवला मिठी मारते. अर्णव फायनल राऊंडमध्ये गेला याचा तिला खूप आनंद झालेला असतो. तर देशमुख स्वतःच्या खुर्चीवरूनच उठून उभी राहते, कारण की तिला या सगळ्याचा खूपच आता राग आलेला असतो. ती खूप चिडलेली असते, परंतु तेवढ्यातच आता देवसरे थांबवतात आणि म्हणतात की एक मिनिट, जरा रिझल्टमध्ये काहीतरी गोंधळ झालेला आहे. तेव्हा मग तिथे लगेचच ती जिजा थांबते आणि म्हणते की एकच मिनिट, काहीतरी बोलतायत आयोजक, आपण ऐकूया काय बोलतायत ते. तेव्हा मग लगेच देवसरे म्हणतात की फायनल राऊंडमध्ये जे सात्विक फॅशन आहेत ते पुढे गेलेले नाही आहेत. जो काही आयोजकांनी डिसिजन दिला आहे त्यामध्ये गडबड झालेली आहे, जरा थांबा. आता हे ऐकल्यावर अर्णवला पुन्हा राग येतो, कारण हा देवसरे मुद्दाम अडसरे निर्माण करत असतो हे त्यांना माहीत असतं. तर हे सगळं पाहत असताना आता सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. मामा आता म्हणतो की काय आहे आता या मेल्याचं मध्येच, असं म्हणून मामा मध्येच वैतागतो. त्याचबरोबर इथे आता देवसरे म्हणायला लागतात की आपण बघितलं की बाकीचे फायनलिस्ट त्यांनी लवकर वेळेवर आपले टास्क पूर्ण केले आहे, परंतु आयोजकांकडून एक म्हणजेच जे आपले ज्युरीज आहेत, जजेस, त्यांच्याकडून एक गडबड झालेली आहे. त्यांची गडबड अशी आहे की तुम्ही जरा एक प्रॉब्लेम केलेला आहे, ते म्हणजे की जे जजेस आहेत त्यांनी पाहिले नाही की मिस्टर राजेश शिर्के यांनी बरोबर 2 तास पुढचे 25 सेकंद घेतलेले होते. त्यामुळे आपल्या स्पर्धा ही 2 तासाची होती आणि त्यामध्ये त्यांनी आणखी 25 सेकंद वरती घेतल्यामुळे हे सगळे घडले आहे. त्यांना आपण डिस्क्वालिफाय करत आहोत. हे ऐकल्यावर आता अंजली पण चिडते आणि शिर्के म्हणतात की मामा हा सगळं ना मुद्दाम करतोय, अगोदरपासूनच अर्णव सरांना हरवण्याच्या मागे लागलाय हा, आणि याचं हे सगळं आता ना मुद्दाम सुरू आहे, ते आपल्याला पूर्ण दिसूनच येतं आहे. तेव्हा मग आता आयोजक म्हणतात, त्यावर लगेचच मेहता म्हणजे जे ज्युरी असतात ते म्हणतात की हे बघा मिस्टर देवसरे, तुम्हाला असं का वाटतं आहे की आयोजक आहे म्हणून तुम्हाला सगळं काही ठरवण्याचा चान्स दिला गेला आहे, तुम्ही चुकताय. त्याबरोबर दुसरे दीक्षित जज असतात ते पण म्हणतात की हो, तुम्हाला असं वाटतं आहे का की अर्णव राजे शिर्केंनी एक्स्ट्रा 25 सेकंद लावलेत, ते आम्ही पाहिले नाही आहे, आम्ही सगळं काही नोटीस केले, परंतु तुम्ही ज्या दुसऱ्या कंपनीला फायनलला पाठवायला बघताय ती दुसरी कंपनी म्हणजेच क्राफ्ट्समन हिने 2 तास 35 सेकंद एक्स्ट्रा घेतलेले आहेत. अर्णव राजे शिर्के यांनी 25 सेकंड्स, तर जे दुसरे क्राफ्ट्समन आहेत त्यांनी फायनलाइज करायला सगळं काही 2 तास 35 सेकंड्स जास्त घेतले आहेत. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही सगळं नोटीस केले. तुम्ही इथे ज्युरीज कशाला ठेवलेत, आयोजक आहात तुम्ही, मान्य आहे, परंतु आम्हीही इथे जजेस आहोत आणि आम्ही जो काही निर्णय घेऊ तो इथे मान्य असेल. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की आम्हाला तुम्ही इथे बसवलं आहे म्हणजे आमचं या सगळ्यावर पूर्ण लक्ष आहे, हे विसरू नका. आता लगेचच दुसऱ्या ज्या मेहता मॅडम असतात त्या म्हणतात की हो, अगदी बरोबर, आम्ही ज्या पद्धतीने सगळं काही फायनलाइज केले, सगळ्यांचे ॲनलाइज करून आम्ही फायनली ठरवले आहे की क्राफ्ट्समनने जास्त एक्स्ट्रा 10 सेकंड वापरलेत, त्यामुळे या स्पर्धेचा निकाल असा लागतो आहे की सात्विक फॅशनला आम्ही फायनलला पाठवलेलं आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आता या पुढच्या राऊंडमध्ये जाणार आहे ते म्हणजे सात्विक फॅशन, आणि हे आमचं ठरले आहे असं जजेस सांगत असतात. त्याच वेळेला फायनली आता जो काही रिझल्ट लागलेला असतो तो अर्णवच्या बाजूने लागलेला असतो. त्यामुळे इथे देशमुखचा पुन्हा पचका होतो, कारण की सतत ती सारखा प्रयत्न करत असते अर्णवला खाली पाडण्यासाठी, परंतु अर्णव पुन्हा वर येतच असतो आणि जिंकतच असतो. तेव्हा मग आता ईश्वरी ही म्हणते की अर्णव सर, आपण आहोत फायनलमध्ये, कॉंग्रॅच्युलेशन्स, असं म्हणून ती खुश होत असते. आता सगळेजण टाळ्या वाजवत असतात. त्याचबरोबर त्या मॅडम म्हणतात, दीक्षित मॅडम, की हे बघा, जे काही आहे ना ते अर्णवने खूप चांगलं केलेलं आहे, त्यामुळे आम्ही सात्विक फॅशनला खूप जास्त अभिनंदन करतो, कारण ती त्यांच्या मार्गात इतके अडथळे आले आणि ते अडथळे
येऊन पण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रगती करून दाखवली आहे. म्हणजे मिस्टर राजेश शिर्के यांनी खूप कमी वेळात चांगला प्रकार करून दाखवला आहे. त्यासाठी आता आपण जिंकलेले आहे त्यांचं अभिनंदन करूया. त्याचबरोबर अँकर म्हणते की हो, ती गोष्ट खरी आहे की मिस्टर राजेश शिर्के यांना खूप कमी वेळ मिळाला होता, त्यांच्या मार्गात खूप अडथळे आले, पण देन टू ते जिंकलेत, त्यासाठी ते विनर आहेत आणि प्लीज त्यांच्यासाठी जोरात आपण टाळ्या वाजवूया. सगळेजण आता फायनलिस्टची नावं ती घेत असते. क्राफ्ट्समन कंपनी, त्याचप्रमाणे अर्णव राजेश शिर्के यांची सात्विक फॅशन ही फायनलला आहे. मग सौदामिनी क्रिएशन्स आणि आकाश टेक्स्टाईल या 4 फायनल जोड्या फायनलला गेल्यात आणि या सगळ्या गोष्टींसाठी मी सगळ्या कंपन्यांना ऑल द बेस्ट करते. 4 फायनलायझेशन आपले झालेले आहेत. आता जे क्राफ्ट्समन जे बाहेर गेलेले असतात त्यांचा चेहरा जरासा इथे पडलेला दिसतो. मग बाकीच्यांना सगळ्यांना लगेचच ती म्हणते अँकर की तुम्ही सगळेजण इथे बाजूला उभे राहा, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणून ती सगळ्यांना अगदी कॉंग्रॅच्युलेट करत असते. तर इथे जी बाईपणमधली मुलगी असते ती मुलगी ही पूर्णपणे खुश असते आणि म्हणते की फायनली ईश्वरी अर्णव जिंकले, गणपती बाप्पा मोरया असं म्हणून ती जोरात गणपती बाप्पाकडे धाव घेते आणि देवाऱ्याला हात जोडते. त्याचबरोबर आता सगळे फायनल राऊंडमधले स्पर्धक समोर उभे असतात आणि त्यानंतर दीक्षित मॅडम ह्या म्हणतात की आपले सगळे स्पर्धक हे खूपच छान होते आणि प्रत्येकाचे डिझाईन अगदी युनिक होते, परंतु मिस्टर अर्णव मला ना तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे वेळ फार कमी होता. एकतर तुमचं मशीन डिसमेंटल होतं, त्यानंतर मशीन परत मिळाल्यावर तुम्हाला फॅब्रिक मिळालं होतं तर त्या चिंध्या, आणि मग त्या चिंध्यांमधून तुम्ही इतकं असं छान युनिक डिझाईन इतक्या कमी वेळामध्ये डिझाईन केलं. मला तुम्ही सांगू शकाल की यामागे तुमचं इन्स्पिरेशन काय होतं ते? तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो, इन्स्पिरेशन म्हणायचं गेलं तर मॅम तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की माझं मशीन हे डिसमेंटल होतं आणि त्यामधून मला त्याच मशीनमधून काम करायचं असं माझं एक प्रकारचा हट्ट होता. आणि मग फायनली ते मशीन मला माझ्या टीमने मिळवून दिलं परत. आणि नंतर ते टीमने मशीन मिळवल्यानंतर माझ्याकडे वेळ कमी होता आणि माझ्याकडे प्रश्न होता मी काय करू. पण तुम्ही पाहिलं मला फॅब्रिक मिळालं तेही चिंध्या. मग या चिंध्यामधून हे असं युनिक डिझाईन मी तुमच्यासमोर तुम्ही पाहिलं आहे की सादर केलं आहे. पण यामधलं इन्स्पिरेशन बघायला गेलात तर माझे सात्विक फॅशन ही कंपनी माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे आणि कंपनी नाही तर माझ्याशी तिचं एक इमोशनल कनेक्ट आहे. तुम्ही जसं विचारलं की इन्स्पिरेशन कुठून मिळालं, तर ते इन्स्पिरेशन मला माझ्या आईकडून मिळालं. कारण की लहानपणी जी मी मशीन वापरली आहे ही मशीन माझ्या आईचीच आहे आणि लहानपणी मी माझ्या आईच्या मशीनवरून ती जे काही करायची ते सगळं मी पाहायचो. म्हणजे जशी मला माझ्या आईची शिकवणच होती लहानपणापासून की एखादी जुनी जरी वस्तू असली ना तरी ती टाकून द्यायची नाही, त्यापासून आपण नवीन काहीतरी क्रिएटिव्ह अशी डिझाईन तयार करायची, हे मला माझ्या आईकडून लहानपणापासून समजलं होतं. म्हणजे माझी आई लहानपणी असं काही छान बनवायची. म्हणजेच ते जुन्या साड्या असायच्या त्या टाकून न देता त्यामधून गोधड्या वगैरे असं वेगळं काहीतरी युनिक शिवायची आणि जे आम्ही अंगावर घ्यायचो आणि त्याची वेगळीच एक प्रकारची ऊब असायची. आणि आपण सगळेजण पाहत असू की आपल्या घरी आजी असेल किंवा आई असेल, पहिल्या सगळे काही गोधड्या वगैरे शिवायच्या. त्यामुळे मग हे सगळं जेव्हा मला आठवलं तेव्हा मी विचार करू शकलो की जर माझी आई तसं करू शकत होती तर मलाही हे सगळं करता येईल. असं म्हणून आता इथे अर्णवने या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला असतो. अर्णव म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी समोर पाहिलंच आहे की माझं हे किती युनिक आणि सुंदर असं डिझाईन तयार झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी, या सगळं काही आहे हे सगळं मला माझ्या आईकडून मिळालं आहे असं समजतो मी. मला खूप चॅलेंजेस फेस करावे लागले, पण तरीही सकाळपासून ते सगळे चॅलेंज फेस करून मी इथे उभा आहे. आणि माझी जी कंपनी आहे ती फक्त माझ्यासाठी कंपनी नाही आहे. आणि मी सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की ही कंपनी माझ्याशी एक इमोशनल टच आहे आणि कोणीही कितीही काही केलं तरीही सात्विक फॅशन ही कुठेही जाऊ शकत नाही. सात्विक फॅशन ही कायम माझ्याबरोबर राहील आणि कोणीही ती हिरावू शकणार नाही आहे काहीही करून. असं म्हणून आता माझ्या आईचा आशीर्वाद असलेली सात्विक फॅशन मी कधीच कोणाकडे जाऊ देणार नाही असं अर्णव सरळ आता समोर चॅलेंज करतो. आणि जेव्हा हे सगळं नम्रता ऐकत असते तेव्हा तिचा चेहरा मात्र पडलेला असतो. पण अँकर म्हणते की वाव, दॅट्स ट्रुली इन्स्पिरेशनल. खरंच मिस्टर राजेश शिर्के, तुम्ही तुमच्या आईशी इमोशनल कनेक्ट घेऊन आज जो काही टास्क कंप्लीट केला ना, दॅट वॉज ट्रुली इन्स्पिरेबल. तेव्हा ठीक आहे, आता आपण एक गोष्ट लक्षात करूया. फायनल राऊंडला आपले सात्विक फॅशन गेले आहेत आणि जजेसने जो काही त्यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे तो अगदी योग्य दिला आहे असं मला वाटतं. कारण की
त्यांनी हा जो काही स्पर्धेला न्याय दिला आहे तो अगदी उत्तम आहे. आईचं मशीन वापरून त्यांनी हे जे काही करून दाखवलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि सगळ्यांचे आभार आहेत असं म्हणून आता ती म्हणते की आपले 4 स्पर्धक आता आहेत. पुढच्या राऊंडमध्ये कोण आणि कसे जाते हे आपण लवकर पाहणार आहोत. त्याच वेळेला इथे आता आकाश हा खूप खुश असतो आणि तो मिठी मारतो लगेचच नम्रताला. नम्रता त्याचे अभिनंदन करते. नंतर इथे आता सगळं काही होत असताना नम्रता ही आकाशकडे बघत असते आणि म्हणते की खरंच खूपच सुंदर डिझाईन केलं होतं तुम्ही, खूप छान, तुम्ही जिंकलात, खरंच तुमचं खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आकाश म्हणतो की थँक्यू व्हेरी मच. पण नम्रताच्या मनात मात्र राग याचा असतो की आकाशने मदत केलेली असते अर्णवला. तर इथे अर्णव हा म्हणतो की मिस इंदोर खरंच म्हणजे सगळ्यांचे थँक्यू म्हणायला पाहिजे सगळ्यांना, कारण की हे जे सगळे काही प्रयत्न होते ना ते तुम्हा सगळ्यांमुळे शक्य झाले. मिस इंदोर, तू जर मला माझी मशीन वेळेवर आणून दिली नसती ना तर मात्र काहीही होऊ शकलं नसतं. तेव्हा ईश्वरी खूप खुश होते कारण अर्णव तिचे कौतुक करतो. नंतर ईश्वरी म्हणते की हो, खरं कौतुक तर तुमचं पण आहे, कारण की तुम्ही पण खरंच खूप छान काम केले अर्णव सर. तुम्हाला सांगू का, तुम्ही हे एवढ्याशा वेळेत हे जे काही बनवलं ना ते खरंच खूप सुंदर बनवलं आहे, त्यामुळे तुमचंही तेवढंच कौतुक आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आता जे काही बोलत होतात ना ते मी इथून बोलत होते तुम्हाला, म्हणजे मनातल्या मनात मी तुम्हाला असं सांगत होते की अर्णव सर, तुम्हाला तुमची आई लहानपणी अशी काही गोधडी वगैरे शिवायची का किंवा काय, तर ते आठवा आणि तसं आठवूनच तुम्ही पुढचं काम करायला घ्या, असं मी सगळं बोलत होते आणि ते तुम्हाला जाणवलं. पण मला असं वाटतंय की तुम्ही जे काही मी बोलले ना ते सगळं तुम्हाला जाणवलं आहे. तेव्हा आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर, म्हणजे तू जे काही बडबड केली ते मला समजलं असं आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की अच्छा, म्हणजे आता मी जे काही केलं ते तुम्हाला बडबड वाटते, तुम्ही माझ्यामुळे जिंकलात हे मान्य करावंच लागेल, तुम्हाला मला क्रेडिट द्यावं लागेल. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, म्हणजे मिस इंदोर, म्हणजे बडबड म्हणजे मी त्या सेन्सने बोलत नाही आहे, पण हो, मी आज म्हणेन तर जिंकलो तर तुझ्यामुळे, कारण की ते तुझं सगळं क्रेडिट आहे. तू नसती तर आज माझं हे मशीन तयार झालं नसतं. थँक्यू सो मच मिस इंदोर. तेव्हा ईश्वरी हसते आणि अर्णव तिला मिठी मारतो. नंतर मग आता आकाश हा तिथेच उभा असतो आणि त्याच वेळेला इथे आकाश आणि नम्रता हे बाजूला जाणार असतात, पण अर्णव आकाशला बोलवून घेतो. त्यामुळे नम्रताचा आता पुन्हा चेहरा पडलेला असतो. नम्रता मनातच विचार करते की हे दोघंजणही पुढच्या राऊंडमध्ये जायला नको हवे होते, तरीही हे पुढच्या राऊंडमध्ये गेले. काही झालं तरीही मला आता हे सगळं बघावंच लागेल, आपल्याला काही करून जिंकावंच लागेल फायनलमध्ये, असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. तर दुसरीकडे देशमुखबाईची नुसती आगाग होत असते. तिला हे जे काही चाललं आहे त्याचा खूप राग येत असतो. ती म्हणते की किती प्रयत्न केले मी सात्विक फॅशनला बाहेर काढण्याचं, तरीही काही जमत नाही आहे. तेव्हा तिला सारखं आठवत राहतं की फायनलमध्ये सात्विक फॅशन गेली आहे, त्यामुळे आता फायनल राऊंड हा सात्विक फॅशनचा असणार आहे. सगळं आता त्यांना आठवायला लागतं. मग देशमुखला याचा राग येत असतो. अर्णवने आपल्या आईचं सगळ्यांसमोर केलेलं कौतुक याचाही तिला राग येत असतो. मग तेवढ्यातच एक पिऊन येतो आणि जे सात्विक फॅशनचं छोटंसं मिनी क्रिएचर असतं, जे सात्विक फॅशनची छोटी कंपनी असते, असं एक छोटंसं मॉडेल हे ईश्वरीने त्या पिऊनला तिथे ठेवायला सांगितलेलं असतं. तेव्हा देशमुख ओरडते, 1 मिनिट, इथे कशाला ठेवलं हे, असं ती त्याला बोलणार. तेवढ्यातच ईश्वरी तिथे येते आणि म्हणते की मी आणायला सांगितलं होतं ते इकडे. आता इथे ईश्वरी हे सगळं बघतच राहते आणि तिला ह्या सगळ्याचा खूपच आता राग आलेला असतो. नम्रता ही बाजूला राहिली, पण ईश्वरी सुरुवातीला येते सौदामिनीकडे. आता सौदामिनी म्हणते की तू इथे काय करतेस, तुझी इथे काय गरज आहे. ईश्वरी म्हणते की माझी इथे काय गरज आहे हे तुम्ही मला समजावू नका. तुम्ही आज जे काही केलं आहे ना ते तुम्हाला म्हणजे आम्हाला समजलं नाही आहे असं वाटतंय का तुम्हाला मी ही मुद्दाम कंपनी आणून दाखवली, कारण की तुमचा हा जो काही या माझ्या सात्विक फॅशनवर डोळा आहे ना ते पहिले बाजूला करा. तुमची जी काही वाईट नजर आमच्या कंपनीवर लागली आहे ना ती कंपनीवरची वाईट नजर कायमची पुसून टाकायला आली आहे मी इथे. तेव्हा ती म्हणते की तू माझ्या ऑफिसमध्ये आहे हे विसरू नको. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, हे तुझं ऑफिस आहे माहीत आहे मला, पण आमच्या कंपनीवरती जी काही वाईट नजर ठेवली आहे ना त्याबद्दल मी बोलायला आली आहे. सौदामिनी म्हणते की 1 मिनिट, तुझी हिंमत कशी झाली माझ्याच कंपनीमध्ये माझ्याच ऑफिसमध्ये येऊन माझ्यावर आवाज चढवण्याची. तेव्हा ती म्हणते की माझी हिंमत तर तुम्ही अजून बघितलेली नाही आहे. सौदामिनी, तुम्हाला काय वाटतं की तुम्ही हे सगळं कराल आणि तुम्हाला आम्ही असेच हलके माफ करून टाकू? अजिबात नाही. तुम्ही सकाळपासून काय करताय, कोणाकोणाशी हात धरून तुम्ही काय आम्हाला हरवण्याचा प्रयत्न करताय हे सगळं मला दिसतंय.
तुम्ही माझ्या सासूची मशीन अशी डिस्मेंटल करून टाकली, त्याबद्दल तुम्हाला लाज नाही वाटली? त्या दिवशी तुम्ही माझे डोळे खराब केले, मला स्पर्धेत बाद करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेलाही मी तुम्हाला काही बोलले नाही. मी विचार केला की जाऊ दे, हे सगळं माझ्यावर होतं तोपर्यंत ठीक होतं, पण जेव्हा तुम्ही माझ्या सासूची मशीन खराब केली, तेव्हा मात्र मी तुम्हाला आता सोडणार नाही आहे. त्यामुळे मला तुम्हाला इथे भेटायला यावं लागलं, कारण की तुमचे हे जे काही घाणेरडे इरादे आहेत ना, हे आताच्या आता बंद करा. तुम्हाला असं वाटत असेल की मी काहीही करू शकत नाही, पण लक्षात ठेवा, तुम्ही हे जे काही केलं आहे ना, त्याचे तुम्हाला चांगलेच पश्चाताप भोगावे लागतील आणि जर हे थांबवलं नाही ना तुम्ही, तर वाईट पस्तावा लक्षात ठेवा. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की हे एक मिनिट, तुझ्याकडे कोणता पुरावा आहे गं? पुरावा काय की तुझ्या सासूच्या मशीनला मी हात लावला? ती म्हणते की हे बघा, पुराव्याची गरज आम्हाला लागत नाही, कोर्टात लागतात पुरावे. आम्हाला बरोबर समजतं की कुणाची नजर कशी आहे, आणि तुमची नजर तर इतकी घाणेरडी आहे की त्यावरूनच मला समजतंय की तुम्ही आमच्या मशीनला म्हणजेच आमच्या कंपनीला बदनाम करण्यासाठी कोणत्या पातळीला जाऊ शकता. कशा इतका नीच पातळीच्या असाल असं वाटतं नव्हतं मला. तेव्हा मात्र ती चिडते आणि म्हणते की एक मिनिट, आवाज खाली, माइंड युअर लँग्वेज. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या कंपनीवरती वाईट नजर तुम्ही ठेवली आहे, ठीक आहे, परंतु जे स्वप्न बघताय ना माझी कंपनी मिळवण्याची, ते कधीही तुमचं मी स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. आणि सांगायचं झालंच तर वाईट इरादे ठेवणाऱ्यांना कधीही देव माफ करत नाही. आमचे निरादे नेक आहेत, त्यामुळे आम्ही प्रत्येक बाबतीत जिंकू आणि तुम्ही प्रत्येक बाबतीत हरणार. आणि हो, आता अशाच प्रकारे तोंड सुजवून ठेवा, डोळे पाण्याने भरून ठेवा, कारण की जो फायनल राऊंड आहे ना, तो आम्ही जिंकणार आहोत आणि हे तुम्हाला तुमच्या या उघड्या डोळ्यांनी बघावं लागणार आहे. त्यामुळे व्यवस्थित सगळं काही बघण्यासाठी तुम्ही तयार राहा. आणि राहिला प्रश्न तर बाकीच्या गोष्टींचा, तर एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवा, मी एखादा इंदोरी झटका असा देईन ना की सगळं विसरायला होईल, समजलं? मग तेव्हा समजेल तुम्हाला की कोणीतरी तोडीस तोड होती, जी मला कधीतरी आयुष्यात भेटली होती. असं म्हणून ईश्वरी आता तिला चांगलाच दणका देते इंदोरी स्टाईलमध्ये आणि तिथून रागाने निघून जाते. आता मात्र सौदामिनी मनात विचार करते की नाही, काहीही झालं तरीही आता मला शांत बसून चालणार नाही. सात्विक फॅशनला मला या राऊंडमध्ये हरवायचं म्हणजे हरवायचंच. आता मात्र ती काही हार मानायला तयारच नसते. तर घरी सगळेजण आता आलेले असतात. घरात सगळेजण देवापुढे उभे आहेत. आजी देवाकडे साकडं घालते आणि देवी आईला म्हणते की माझ्या या मुलांना तू यशस्वी केलंस, सगळं काही संकट दूर करून सगळे अडथळे टप्पे पार करत हे इथपर्यंत आले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन तर आहे, परंतु देवी आईचेही खूप आशीर्वाद आहेत याबद्दल. तेव्हा मग आता ईश्वरी, अर्णव, आकाश, नम्रता सगळे देवी आईला नमस्कार करत असतात. त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना ईश्वरी म्हणते की खरंच माझ्याबरोबर सगळेजण होते म्हणून हे साध्य होऊ शकलं. त्याचबरोबर इथे आता मामा म्हणतो की ईश्वरी नाही, हा म्हणजे आई, तसं बघायला गेलं तर आम्ही सगळे डगमगलो होतो, पण ही ईश्वरी आहे ना, तिने हार नाही मानली. तिने ठरवलं की काहीही झालं तरीही मी हा टप्पा पार करणारच. तिने मनातून ठरवलंच होतं की अर्णवपर्यंत हे काहीही करून मशीन पोचवायचं, आणि ते तिने ठरवलं, मानलं ईश्वरीला. खरं तर तिने मनात जिद्द ठेवली म्हणून ती आपली मशीन कंप्लीट झाली होती. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की बस झालं, सगळेजण आणखी किती कौतुक करणार आहे माझं. त्याच वेळा मग आता हे सगळं होत असताना अर्णव त्याच्याकडे सगळे बघत असतात आणि त्याचबरोबर आता ईश्वरी म्हणते की म्हणजे सगळ्यांचंच कौतुक आहे यामध्ये, माझ्या एकटीचं नाही आहे. आणि आकाश, तुमचंही खूप कौतुक आहे. आकाश भाऊजी आमचे प्रतिस्पर्धी होते, तरीही ते आमची मदत करण्यासाठी स्वतःची कॉम्पिटिशन अशीच अर्धवट ठेवून आमच्याबरोबर आले आणि आम्हाला मदत केली मशीन पूर्ण करण्यासाठी. स्वतःच्या भावासाठी ते स्पर्धेमध्येही माघार घेऊन मदतीसाठी आले, त्यासाठी त्यांचे खरंच खूप खूप आभार आहेत आमच्यावर. हे ऐकल्यावर आता लगेच आकाश म्हणतो की काय इतकं? मग आता म्हणते की नाही, खरंच आकाश भाऊजी तुम्ही पण आमच्याबरोबर होतात ना, त्यामुळे आम्ही जिंकू शकलो, नाहीतर काहीच साध्य झालं नव्हतं. तेव्हा मग हे ऐकत असताना इथे अंजली आणि बाकीचे सगळे पण खूप हसतात. आणि खरंच बघायला गेलं तर सगळ्यांचे आभार आहेत, म्हणजे माझ्यासाठी तुम्ही सगळेजण खूप अगदी आनंदाने उभे होतात. आणि आकाश, थँक्यू सो मच फॉर दॅट, तुम्ही आमच्यासाठी होतात म्हणूनच. आणि बघायला गेलं तर मिस इंदोर, तिने पण इतके आनंदाने हे सगळं केलं आहे. मिस इंदोरने हे जे काही केले त्यासाठी मी सगळ्यांसमोर तिला थँक्यू बोलतो. मग ती जर नसती तर आज कॉम्पिटिशन होऊ शकली नसती. असं म्हटल्यावर इथे आता नम्रताचा चेहरा पडतो. ती मनातच म्हणते की झाली, यांची 108 माळांची जपमाळ चालू झाली ईश्वरी आणि अर्णवच्या नावाने. प्रत्येकजण, कोणाला काही पडलेलीच नाही आकाश जिंकले त्याची,
आता इथे आई असत्याना तर त्यांना तरी काहीतरी वाटलं असतं, पण बाकीच्या कोणाला काही फरक पडत नाही आहे असं म्हणून आता ते बोलत असतात. त्यानंतर मग आता इथे अर्णव हा विचार करत असतो की चला सगळेजणं आता आपण फ्रेश होऊया. आजी म्हणते की थांब, सगळ्यांना मी प्रसाद देते. हा देवी आईचा प्रसाद आहे, हा प्रसाद घेतल्यानंतर सगळ्यांना बरं वाटेल. तेव्हा मग आता हे सगळं होत असताना सगळ्यांना आजी प्रसाद वाटते आणि अर्णव घ्यायला तयार नाही. ईश्वरी म्हणते की सर घ्या. तेव्हा आजी म्हणते की अरे तुझ्या आईच्या हातचा प्रसाद आहे असं समज हवं तर घे असं म्हणून ती आता तो पेढा घेते आणि त्यानंतर मग आता इथे सगळेजणं सुरुवात करत असतात. ईश्वरी आणि अर्णव या दोघांनाही कॉंग्रॅच्युलेट करत असते. आजी म्हणते की बरं आता एक काम करा, सगळेजणांनी मस्तपैकी फ्रेश व्हा जाऊन, मी सगळ्यांसाठी आज आनंदाचा दिवस आहे तर गोडाचा स्वयंपाक करते. मग ईश्वरी म्हणते की आजी उगाच कशाला तुम्ही त्रास घेताय, आम्ही आहोत ना, मी आहे, नमुताई आहे, आम्ही मिळून करू. अंजली पण बोलते की हो मी पण या दोघींना मदत करते. तेव्हा आजी म्हणते की नाही, बिलकुल नाही, अरे आज इतका आनंदाचा दिवस आहे आणि माझी इच्छा आहे हवं तर असं समजा आणि म्हणूनच मी सगळ्यांसाठी करते. त्यामुळे प्लीज तुम्ही ना उगाचच काही कोणी टोकण्याचं काम करू नका बरं, मला जे काही करायचं आहे ना ते करू दे. तेव्हा मामा म्हणतो की हो आई तुझं अगदी म्हणणं बरोबर आहे, तुम्ही सगळ्यांनी ऐकायचं, आई जे काही म्हणते ते करू दे तिला गोडाचा स्वयंपाक. आणि तसंही आई आज वल्लरी नाही आहे तर तू गोडाचा स्वयंपाक करू शकते, काय ना तिखट बोलणारी नाही आहे ना इथे म्हणून. तेव्हा सगळेजणं हसतात आणि आजी म्हणते की बघा कशी याला वल्लरीची आठवण येते, ती नाही आहे तर. म्हणजे एक गोष्ट बरोबर आहे की इथे नाही आहे म्हणून मग नाहीतर कसा बोलला असतास, तिथे तिला उचक्या लागत असतील. तेव्हा लगेचच आता तो म्हणतो की तिला आणि उचक्या. मग सगळेजण आपापले फ्रेश व्हायला जातात. मामा थांबवतो अर्णवला आणि म्हणतो की एक मिनिट जरा इकडे ये, मला तुला ना काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा मग मामा अर्णवला घेऊन त्याच्या रूममध्ये जातो आणि मामाला तो विचारतो की मामा काय झालं, काही चुकीचं घडलं आहे का? तेव्हा तो म्हणतो की हो अरे ॲक्च्युली हे अगोदरच घडलं होतं, पण ना मला तुला थांबवायचं दाखवायचं राहून गेलं. तर अर्णवला तो तिथे इशारा करतो. तेव्हा मामाला तो विचारतो की काय हे, हा कसला डाग आहे? तेव्हा मामा म्हणतो रक्ताचा डाग. अर्णव म्हणतो की काय रक्ताचा डाग, तुला कुठे लागलं होतं का? तेव्हा तो म्हणतो की नाही रे, मला कुठेही लागलेलं नव्हतं, हा डाग आहे ना ॲक्च्युली मला तुला वेगळंच काहीतरी सांगायचं होतं. हे सगळी जी काही आपली पासेसची गडबड झाली ना तेव्हापासूनचं आहे, पण मला तुला काही सांगता आलं नाही त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला. तेव्हा मग तो म्हणतो की मामीला काही लागलं का? मग त्यावर मामा म्हणतो की नाही, मामीला पण काही लागलं नाही रे, पण ना मी तिला विचारलं तर ना टाळाटाळ करते, नीट उत्तर देत नाही आहे. मला तर असं वाटतं ना की काहीतरी गडबड असावी, ती लागलं आहे की नाही हे पण सांगत नाही आहे. आणि मी सांगितलं तर वेगळंच काहीतरी बडबडत बसली, मला सांगत राहिली की मी पुण्याला जाते, माझ्या मैत्रिणीचा नवरा सिरियस आहे आणि सगळं बोलत बसली, म्हणून मला जरा डाऊट येतो की काहीतरी यावर गडबड असावी. मामाला अर्णव म्हणतो की नाही मामा, हे ना काहीतरी वेगळं दिसतंय मला, एक काम करतो मीच जरा मामीसोबत बोलून घेतो, म्हणजे नक्की काय गडबड आहे ते मला समजेल. तेव्हा मग तो फोन लावतो मामीला. मामी म्हणते की अरे अर्णव तुझा फोन आला, म्हणजे ना खरं तर मला तीच आठवण येत होती आणि खरंच म्हणजे ना मला तुमचं अभिनंदन करायचं होतं. ऐश्वरी आणि अर्णव तुमच्या दोघांचं खरंच खूप खूप अभिनंदन. असं म्हटल्यावर इथे आता मामा हे ऐकत असतो. त्यावेळेला अर्णव म्हणतो की हो मामी थँक्यू सो मच, पण मी याच्यासाठी तुला फोन केला नाही, मी तुला एका वेगळ्याच कारणासाठी फोन केला होता. आता हे सगळं ऐकल्यानंतर वल्लरीला टेन्शन यायला लागतं की अर्णव काय बोलणार आहे. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, ईश्वरीने हातामध्ये सात्विका आईचा फोटो धरलेला असतो आणि म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका, ही कंपनी जी तुमच्या नावाने सुरू केली आहे ना, ज्याच्यावर कोणीही वाईट डोळा ठेवला आहे तर त्या व्यक्तीला मी सोडणार नाही आहे. ज्या व्यक्तीने यावर कंपनीवर वाईट डोळा ठेवला आहे त्या व्यक्तीला मी कधीच माफ करणार नाही आहे. हे सगळं जे काही घडतं आहे ना हे एका वेगळ्या गोष्टीसाठी घडतं आहे आणि आम्ही तुमची कंपनी आमच्याकडून जे काही परत गेली आहे ती नक्कीच परत मिळवून देऊ. आपली कंपनी ही कधीच कोणाच्या हातात मी जाऊ देणार नाही, मी तुम्हाला वचन देते. असं आता ईश्वरी ही अर्णवच्या समोरच आईशी फोटोमध्ये बोलते आणि दोघेही इमोशनल झालेली असतात. तर इथे आता वल्लरी ही नम्रताला फोन करून सांगते की एक गोष्ट लक्षात ठेव, तू आता काय करायचं आहे तर फायनल राऊंड तुम्हाला जिंकायचाच आहे, त्यासाठी तुम्ही काहीही करा पण हा फायनल राऊंड तुम्ही जिंकला पाहिजे म्हणजे पाहिजे, लक्षात घे. तेव्हा फोन ठेवल्यावर नम्रता म्हणते की नाही आता बस झालं, आता सगळा कंट्रोल मला माझ्या हातात घ्यायचा आहे, मी काहीही करून आकाशला आता पुढचा फायनल राऊंड जिंकवणारच आहे. ईश्वरी आणि अर्णव यांना हरवण्यासाठी आता मला काहीही करावं लागलं तरीही चालेल, परंतु मी आता शांत बसणार नाही, हे सगळं मी करून राहणार म्हणजे राहणारच. असं म्हणून नम्रता आता मनातच राग धरून असते.
तर सौदामिनीलाही राग आलेला असतो. तिचं जे ईश्वरीने आणलेलं सात्विक फॅशनचं जे छोटंसं मिनी मॉडेल असतं ते मॉडेल तिथून टेबलवरून ती रागाने खाली फेकून देते आणि म्हणते की नाही, काही झालं तरी मी हार मानू शकणार नाही, सात्विक फॅशन मला नको आहे. तेवढ्यात देवसरेंना तिने बोलावलेलं असतं ऑफिसमध्ये आणि ते येतात. तेव्हा मग ती म्हणते की मिस्टर देवसरे, जे काही आपलं ठरलं आहे त्या गोष्टी घडणार आहे की नाही, सात्विक फॅशनला कंपनीतून या सगळ्यातून कसं बाहेर काढायचं आहे याचा विचार तुम्ही करा. मला काहीही करून उद्याच्या स्पर्धेमध्ये सात्विक फॅशन जिंकायला नको आहे. त्यांना या स्पर्धेमधून बाद करण्यासाठी, त्यांना कायमचं बरबाद करण्यासाठी तुम्हाला काय करता येईल सांगा, असं म्हणून ती त्याच्यासमोर बंदूक धरते. त्यावेळेला आता इथे हे सगळं होत असताना सात्विक फॅशनच्या नावाला कायमचं बंद करण्यासाठी हे सगळं करून मुद्दामच देशमुखने त्यांना धारेवर धरलेलं आहे. आता नेमकं पुढे काय आणि कसं घडणार पाहणं रंजक ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.